एकमेकाचं वज उचलाय सवय नाही राहील लोकांना आता. नाही आमचं नदीला ना बरंच पाणी आलेलं आहे बरं का. रात्री मोटर तुला दिसतोय का आता पायावर पायावर मस्त आहे ना. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. काय झालं आज पहाटे 5:30 वाजता ना रोहनचा फोन आला होता. जर्मनी आपण द्या नाही म्हणे, तुम्हाला येता येईल का प्लॅटवर. काय अडचण नाही, आता काय पिळायचं काम चालू होतं. पण शेवटी ना माणसापेक्षा काय महत्वाचं नाही आहे. शेवटी टीम आहे आपली. आता आजारी रोहन, त्याच्यामुळे आज प्लांटर सकाळी आवरून निघलो होतो आपण. काही म्हणा पावसाच्या दिवसात आहे ना सकाळचं वातावरण एक नंबर राहतं बरं का. मग आहे ना आपण चौकातून टर्न मारला निवरगावची, एक नंबर वातावरण होतं. म्हणलं ब्लॉगमध्ये थोडा व्हिडिओ घेणं गरजेचंच आहे. मग आपण आलो होतो धावत पळत प्लांटवर सकाळीच. मग काय आपण आलो होतो प्लांटवर आल्याच नंतर आपल्याला ना संकलन लवकर आवरून ना परत घरी जायचं होतं. कारण की ना फोन आला तर वस्तीवरून का पाणी वाढू राहिलं नदीला जावं लागणार आहे आपल्याला. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो घरी आले मॅडमला म्हणलं आपल्याला नदीवर जायचं मोटरवर घ्यायला. तर मॅडमची काय तब्येत बरं नव्हती, सर्दी नाही, जरा परेशानच झाली बरं का. पण मग तिथून आल्यावर म्हणलं दवाखान्यात जाऊ. तर मॅडम म्हणून चला मी येते सोबत, जाऊ आपण दोघं बी. कसं आहे ना अडचणीच्या काळात आहे ना फॅमिली सारखीच ही ना साथ द्यायला एक गोष्ट राहिलेली माझ्या आयुष्यात बरं का, म्हणजे फक्त पाव बटर चप. मग काय नदीवर गेलं ना वातावरण खतरनाक दिसत होतं बरं का. नदीचं मोकार पाणी आलेलं होतं आणि पाण्यासोबत भरपूर मटेरियल पण आलेलं होतं, तुम्हाला पण माहिती. रात्री मोटर घेतली आपण, बरं झालं वरती. खाली होती ना. कुठं होती मला फोन केला त्या दिवशी, तेव्हा पुढे होती. तिथंच ना. काल घेतली होती का घेतलीच नाही? काल रात्री घेतली ना. नाही त्या दिवशी तो काय म्हण मला मामा 50-55 हजार पाणी. मी सकाळी मामाकडे आलो तर तो घरी नव्हता. नाही मग मला माहिती इतक्या लवकर पाणी येणार नाही म्हणून. रात्रीतून आज यायचं होतं ना. म्हणलं रात्री आलेलं कुठं आम्ही गाय पिळत झालं आलो. मग काल पोलिसाची गाडी आली होती इथं, तर ते म्हणे पाणी जादा सोडेल. थोडं गरम करायचं मोटरीचं तोंड बरोबर. टाकायचं मोटर उचला शाखेत तेवढे त्याला बस मोटरवर झाला. थोडं जरी बसलं तरी झालं. तिला मग काढलं म्हणजे चांगली डोक्याला. आता पाणी वाढतंय ना. आला ना. कार्ड एक तुकडा काढून घेतला. इमर्जन्सी लागत ना आपल्याला. तुम्हाला जायचं ना त्यांना जातो ना. तर आम्ही बाहेर गाडीत नाही. अशी करायची का थोडी? आता तेव्हा जो आकार पीठ राहू दे, त्याला काहीच नका करू. ते आधीच बाकी मोठं धरू लागत तुम्ही.
कुठं इकडे मोठं हां मग काढ वायर. कशी दोरी कुठं बांधून घे तिला. कसला अपघात देऊ. दोरी घे ना ती काय दोरी मीच ठेवणार देऊ. अरे अयो बोललो होतं का नव्हते तिथे आपण येतो ते घर पण जाऊ. घ्यायचे का मी वाचून घ्या आणि आवडीत तो तुमचं काय बाकी आता त्याला हे करून लागत हा जा नमस्कार शुभ सकाळ. नदीला ना बरंचसं पाणी आलेलं आहे बरं का. रात्री मोटरवरती घेतली ती म्हणून आज सेफ झोनमध्ये होती मोटर आपली. पण पाण्यात काय बुडेल नाही मोटर स्टार्टर वगैरे. रात्रीचं गेलेलं आहे ना फायद्याच राहिलं चक्कर. पण तरी बरे ना आता दर्डीपर्यंत पाणी वाढण्याची शक्यता होती. मग ना मोटर थोडी वर सरकवली. आता खोक वगैरे वरती घेऊन टाकलं पोलला बांधलं. जे काही एक्स्ट्रा वायर वगैरे होता पाईप होता तो घेतला आणि आम्ही चाललो होतो घरी. तर रात्रीचा व्हिडिओ आहे ना भरपूर व्हायरल झाला बरं का. बऱ्याच लोकांना आवडला पण आणि सपोर्ट पण भेटला. बऱ्याच जणांच्या कमेंट पण आहे त्या व्हिडिओला. असंच प्रेम राहू द्या. बरेचसे फॉलोअर्स एका व्हिडिओमुळे वाढले माझे. काटा घुसला ना बेटा. विन दादा काटा घुसला ना. थोडा बाहेर आला पण रात्री बरं का ते. काढशील का आजचे दिवस. सही विनू सरक ना. पडला का विनू सलग तुला रात्री गाळा होता ते शिकलं ते कळून नाही आलं. जुना काटायचा मागे हे ना का ना तू तो कर ना. पिऊन पाहता खाता काही नाही. खाता नाही दिसत तो. मग काय त्याच्यानंतर आहे ना आमच्या आजीबाईचे ना जुने मैत्रिणी ना आलेले होते पाटा टाकायला. तर मग पाटा टाकता मोकार चर्चा रंगली हो. सोबत तुम्ही सोबत कामाला जायचे तेव्हा जैनपूरला. तुम्ही तिकडूनच रोडून आडायच्या. तिला नाही आवरलं का. तिला नाहीच आवाज नाही आला का मग बडी आम्हा लगेच घरापर्यंत. जुन्या म्हाताऱ्या संपल्या पण आता. हा ती आहे ना फुलबाई आली ना का. आली घरी आणलं तर चारच होती का. सगळे गेले म्हणे आपण दोघे आपण काय झालं फुलवाईल काय झालं. काय नाही घेणं आलं होतं या म्हातारीचं सुला काकूचं त्या बुद्धी म्हातारीचं जावाचं. सगळ्या सोबतच जायचं ना तुम्ही कामाला पाहिलं. खा पाणी मला आलं तिला आलं आपले सगळे गेले म्हणे आपण काही खरंच आमचं भानच नाही झालं. एका दुसरीनं काम करायचं. म्हातारी जरी बाग राहिले ना त्या लगेच द्यायची त्या फुलबाईला. असे काय मला बायका तर ती मुक्तबाई तर सरकन जाऊन त्या म्हातारीच्या पुढं आणायचं. आले ना मी मोठी बायको आले ना. अगं तुमच्या बापाला यावं लागेल माया भाऊ. मग दे हसायचं काल दे ना आता आम्हाला. मग ती मागं राहिली का लगेच सगळे चौकून काढून घ्यायचं. गेले जुने दिवस. आता कोणी एका जेवण एवढे काम करीन का. एवढं करायला कोण मोकळं आहे का. आता म्हणते तिला पटलं तर येईन तर राहू दे घरी. तर तिचं पैन आहे ना. एकमेकाचं वज उचलाय सवय नाही राहील लोकांना आता. नाही आमचं कसं होतं म्हातारी तुमची आधी दमानं काम होतं. पण आम्ही असं टप्पन म्हातारी किती मागं राहिली तर भलं तुमचं बाथरूम पशी राहिली तरी आम्ही टप्पन 4-5 जणी घेऊन घ्यायचं
ते मदरी लोक म्हणत होते काय तुमचं मॅम तुमचं काय गुलाम लोक आहे म्हणायचे ते आपण कसं म्हणतो जैनपूरला कामाला येतात टोळीच होते तुमचे. हा आमचं ते काय म्हणते आपल्याकडे कसं म्हणते एकजूट तिकडले लोक म्हणतात लय गुलाम तुम्ही लय गुलाम लोक तुम्ही एकूणाला करून घेता आम्हाला नाही लय द्यायचे असं म्हणून आम्ही म्हणते सोडच नाही. आताचा काळ बदलला आता तेवढं एका जणांना एका जीवाना कधी राहायचे कामाला. हा, आता ते म्हणते दाढी मारू देते ना लगेच साखरबाईच्या सुनांना म्हणते घ्या म्हणते चालेल मला अजून येत्या गाड्या घेऊन जायला बरोबर. अजून घेते मला ते चांगले काका बी काका हे बागत आपलं ते घरचे आपलं तुला जायचं हरिबाबू हा हरिमामांते हरिमामा ते आशिक मामा ते मला नाही सोडित ते चल आम्हाला बरी आहे तू बोल तू आली का बाय येत्या मग घेऊन जाते बोलू काय आपण चांगले तर सगळं नाही चांगलं भाऊ तिकडं खेळ इकडे वय विना डोळ्यात उडून बेटा माग वय विंदात माग वय डोळ्यात उडून बेटा. आणि कसं आहे ना हा ॲक्च्युअल व्हॉइस घेण्यामागचं कारणच एक होतं बरं का. आता प्रत्येकाला आपापल्या ना एक्सपायर झालेल्या आजीची ना आठवण आलीच असं ना आजी पणजीची बरं का. कारण की ही जी पिढी होती ना ही खरंच प्रेमळ आणि खरंच एकजुटीनं एक जीवाना काम करणारी पिढी होती बरं का. अशी पिढी शक्य नाही आता होणं नाही का. कसं आहे ना ही आजीला पाहून आहे ना प्रत्येकाला आपल्या आजी पणजीची आठवण झाल्याशिवाय काय राहणारच नाही. नक्कीच कमेंटमध्ये का कसं वाटलं बरं का आजीबाईला पाहून. आणि ही जी पिढी आहे ना तोंडातून दोन शब्द आहे ना आपल्याला ज्ञान सांगून जाईल ना तर हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही बरं का. आणि ही जे काही प्रेम पसरवणारी ही जी पिढी होती ना आता ही संपलीच जवळपास. त्याच्यामुळे ना येणार तरुण पिढी नाही ना काहीतरी गोष्टी शिकाय गोष्टीतून. मग काय जनावरांचं वगैरे सगळं उद्योग आवरल्याच्या नंतर आहे ना म्हणलं मॅडमला ना आता दवाखाना करून आणून बरं का. मॅडम ना सर्दीने जर जास्त जाम झालं त्यावर हसायला पण तयार नव्हते. पण कसं आहे ना तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ असला रे ना काही अशक्य नाही बरं का आपल्यासाठी नाही का. मग काय आपण आहे ना टाकाटमध्ये गावात गेल्याच नंतर दवाखाना वगैरे झाला आणि परत लगेच रिटर्न फिरलो बरं का. कारण की ना आपल्याला ना घरी ना जाऊन ना गाडी करायची ती खाली पिकअप आलेली आपली ऊस घेऊन. बस 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 रो थोडी पुढे घ्या अजून पुढे घ्या. तिथे ना गिन्नी टाकायची सावध आहे थप्पी लागली पाहिजे. होय सायलेन्सरचा कुठं तरी आवाज जरा खाली करतो ना मी जातो बरं आडा फेका नाही उभा लावा कसं लाव फेकता नाही ना उभा नाही फेकता आडा फेकला पण बरं ते ना वरती उभा नाही राहते दिवस सरळच घ्या. आहे ना ते भाव खेळ तिथं आणि हा दुसरा भाऊ परत मी 3400 देतो म्हणजे 3900 आल देऊ म्हणलं आता राहिलं म्हणलं झालं म्हणलं तिथे हा 3500. हा म्हणलं नाही आता एकदा भाव केला तिथं काय डबल आणि त्याला म्हणलं ना म्हणलंय ना आम्ही रेग्युलर राहणार म्हणलं आता आमची कंटिन्यू गाडी राहणार इकडं भावात करा म्हणून मग त्यांनी काय 3600-3500 केले. पण ऊस भारी होत तो ना थोडा जाड होता असा काळा झालेला. अभ्यास चालू आहे काय प्लांटर तिथं काढलं होता ना तुम्ही गाडी एमटी होती ना आपण निघलो होता तिथं 100% तिथं प्लांटरच काढला. 3500 रुपये टन.
3850 मध्ये दोन्ही 50 काटे. हा 11 धरून. तसं विचार केला आता काल 2 कांडी पेन आणि त्या 4000. हा हे तर किती आलं कांडीन पेंडी पेक्षा कसं आहे गणी तेवढं आहे. फॅट आहे नि दणकून राहते. फॅट आहे ना. जण आवाज राहायची हा तारा म्हणजे जड तारा आहे. इनमेल कसं आहे अरे किती दिवस येईन बरं एवढा 10 दिवस घालायचा. हा का दणकून 10 दिवस. हा मस्टरला आहे ना 1 टन भर ऊस मस्टरचं पुढं समजा 10 दिवस ऊस घालायचा. 15 दिवस समजा. 1 कांडी एकसारखी 2 कांड्या एकसारखी 7 मीटरला थोडे. अण्णाला म्हणलं उद्या सकाळी आता गिन्नीत आहे ना मग ऊसाचे कवळ्या घालून येईन म्हणलं कुट्टी मशीनमध्ये कुट्टी काढू. पण अण्णाला काय दम नाही निघला. अण्णा म्हणे आता आहे ना 2-4 मुळ्याच्या गुट्ट्या तरी करतो म्हणे संध्याकाळच्या काम येते ना आपल्याला लगेच. कसं आहे ना नाहीतर जुने लोक कामाच्या बाबतीत लय तापड भाऊ नाही का. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण आहे.